नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा रिटेल ट्रेडर 19 तारखेला किंवा 22 डिसेंबरला ट्रॅप होणार, त्याचा लॉस होणार. मी असं का बोलतोय? 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 यामागच्या 5 वर्षातून बघा 20-21 तारखेला सडन फॉल आलेला आहे निफ्टीमध्ये. आणि तो छोटा मोठा फॉल नाही आहे, 300 पॉईंट ते 700 पॉईंटचा फॉल आहे. तर असं का होतं? हा योगायोग आहे? नाही, हा आहे इयर एंडिंग गेम. कोण करतं? FIIs आणि ग्लोबल फंड्स, MSCI. FIIs त्यांच्या पोझिशन ज्या आहे त्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करतात, त्यांचं प्रॉफिट बुक करतात. डेरिव्हेटिव्समध्ये त्यांच्या पोझिशन अनवाइंडिंग करतात. त्याच्यानंतर ग्लोबल फंड्स त्यांचा पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं MSCI त्यांचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करतं. त्याच्यामध्ये भारतातल्या काही कंपन्यांचे असतील, ते जर रेटिंग कमी झाली तर त्याचा इम्पॅक्ट बरोबर आपल्या मार्केटवर होतो आणि सडन फॉल होतो. तर या डिसेंबरमध्ये सुद्धा नेक्स्ट वीकमध्ये 19 तारीख किंवा पुढचा सोमवार 22 तारीख सतर्क राहा रिटेल ट्रेडर, ट्रॅप होऊ नका. त्याच्यामुळं मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतो आहे. प्रॉफिट बुकिंग करतात FIIs, कारण त्यांची क्रिसमस पण आहे आणि त्यांचं फायनान्शियल इयर एंडिंग त्यांच्या हिशोबाने ते प्रॉफिट बुक करतात. तर ट्रॅप होऊ नका, सतर्क राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती मार्केटबद्दलची तुमच्यापर्यंत नियमित पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद.